बोला दादा, कसं आहे आता तुम्ही वरतून का फिरून आले? अहो त्या ठिकाणी मी आता कॉर्नर घेतल्यानंतर इतका मलबा आणि दगड आले पाण्याबरोबर वाहून, तर त्या ठिकाणी जाणं अशक्य आहे. आणि जीव धोक्यात घालण्यापेक्षा आपलं न गेलेलं बरं म्हणून माघारी परत फिरून आलो. मला हातवीजला जायचं होतं. तुमचं गाव हातमीच आहे का? हातवीज, हो. मग आता कसं करणार तुम्ही? आता काय मला पर्याय नाही, आता सध्या इंग्लंड मध्ये तर थांबतो, मग बघूया पुढे काय येते. आता इथं दिसतोय आपल्याला, इथं बी एवढा माल वाहून आलाय, अजून पुढे वाहून आलाय का? वाहून म्हणजे याच्यापेक्षा जास्त येतो. आणि त्या ठिकाणी आपण जाऊ पायी सुद्धा जाणार नाही माणूस. गाडी जर टू व्हीलर सोडून घ्या, चार चाकी सोडून घ्या. आता 2 दिवसापूर्वी तर वरती एक मलबा वाहिलेला, आता रस्ता क्लिअर केलाय का? तू तसंच नाही, तो तसाच आहे. तसाच आहे? दगड तसेच आहे. पण आता या ठिकाणी जो मलबा आलाय ना, तिथं दगड नाही, पण मलबा जास्त आलेला आहे. गाडी जाऊ शकत नाही. आता तुमच्याच गावातले ना 2-3 घरांची पडझड झाली, तर सर्कल मॅडम ते आल्या होत्या. पण आता तुम्ही म्हणताय हा रस्ता असा एवढा डेंजर झालाय, त्याच्यामुळे त्या काय परत फिरून गेल्यात. कारण पाऊसच एवढं भयंकर आहे, विचारतो सोय नाही ना. धन्यवाद दादा. तुम्ही बी आता काय रिस्क घेऊ नका, तुम्ही बी रिटर्नच जावा पाठीमागे. आता माझ्या पद्धतीने माझा मार्ग हा हा हा, कसं असं चालेल चालेल, धन्यवाद. आपण आलो आहे हातवीजच्या इंगळूण घाटात आलो आहे. पाहू शकता 2 दिवसापूर्वी दरड कोसळली होती, परंतु आज 3रा दिवस आहे. आज ती दरड हटवली का नाही अजून माहीत नाही. आपण वर चाललो तेच बघायला. परंतु त्याच्या आधीच इथं मोठ्या प्रमाणात दुसरी ही दरड कोसळली आहे. पाहू शकता आपण, वरतून मालवा वाहून आलेला आहे पूर्णपणे. हा रस्ता पूर्णतः ब्लॉक झाला आहे. इथून 4 व्हीलर सुद्धा जाऊ शकत नाही. पूर्ण हा चिखल आलेला आहे, 4 व्हीलर सुद्धा गुतणार. मोठमोठ्या दगडी वाहून आलेल्या आहेत. आपण पाहू शकता हे पाऊस अतिशय निसर्गाने रौद्र रूप धारण केलेलं आहे, ज्याचा आपण विचार सुद्धा करू शकत नाही. आता आम्ही आलो होतो इकडं वरती का हातवीज या ठिकाणी या 2-3 घरांचे पत्रे उडाले होते, ते पाहण्यासाठी आपल्यासोबत सर्कल मॅडम देखील होत्या. पण त्यांनी पाहिलं इथं रस्त्यावर अशी परिस्थिती पाहिली असता आम्हाला 2-3 नागरिक मिळाले जे निम्म्या रस्त्यातूनच फिरून आले होते. त्यांनी सांगितलं की वरती तुम्ही जाऊ नका, वरती अजून मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे व पूर्ण रस्ता हा ब्लॉक झालेला आहे. रस्त्यावर दरड कोसळून आलेली आहे, त्याच्यामुळे तुम्ही काय वर जाऊ नका. त्याच्यामुळे आम्ही आता इथंच थांबलेलो आहे. पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रमाणात रस्ता वाहून आलेला आहे. खाली रस्त्याच्या कडेला मलबा वाहून आलेला आहे, त्याच्यामध्ये दगडं, झाडं, झुडपं, दगडं, मुरम हा मोठ्या प्रमाणात वाहून येऊन रस्ता हा पूर्णतः ब्लॉक केलेला आहे. आता ते वरची ज्यांची घरं पडली आहेत त्यांचा पंचनामा करायला जायचा रस्ताच बंद झाला आहे. त्याच्यामुळं सर्कल मॅडम काय वर जाऊ शकला नाही. त्यांनी निम्म्या रस्त्यातूनच 2-3 गावच्याच हातवीज गावच्याच लोकांनी सांगितलं का मॅडम असं असं आहे, तुम्ही काय वरती जाऊ नका. मोठ्या प्रमाणात भूस्खलन झालेलं आहे, रस्ता मोठ्या प्रमाणात खचलेला आहे. त्याच्यामुळे त्या मॅडम रिटर्न फिरून गेल्या. आपण तुम्ही पाहू शकता की हे पाऊस किती मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. हे धरणाचं डोंगर पहा तुम्ही कशा पद्धतीने पावसाचं रुद्र रूप धारण केलेलं आहे पावसाने. अशा पद्धतीने ह्या गावचा रस्ता पूर्णतः हा गावचा संपर्कच खालच्या गावांशी तुटलेला आहे. असं ह्याच ठिकाणी नाही तर पुढं देखील बऱ्याच ठिकाणी असं या रस्त्याला मलबा पडून रस्ता बंद झालेला आहे. त्याच्यामुळे हे वरच्या 4-5 जी गावं आहेत त्या गावांचा खालच्या गावांशी पूर्णतः संपर्क तुटलेला आहे. प्रशासनाने वेळोवेळीच दखल घेऊन हे रस्त्यातला मलबा हटवण्याचं काम करून या गावातील लोकांना खालचे जी गावं आहेत त्यांच्याशी संपर्क लवकरात लवकर सुरू करून द्यावा ही विनंती करतोय. धन्यवाद. आपण पाहू शकताय कशा पद्धतीने वाहून आलेली दरड वाहून आलेली आहे. याच्याहीपेक्षा पुढं अजून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दरड वाहून आलेली आहे.